गणेशोत्सवापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई गोवा महामार्गाची पाहणी केली आहे। मागील अनेक वर्षापासून रखडलेला मुंबई गोवा महामार्ग यंदा तरी चाकरमान्यांसाठी सुखकर होईल अशी आशा होती। मात्र ठेकेदारांनी केलेल्या महामार्गाच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे यावर्षी पहिल्याच पावसात रस्त्याला खड्डे पडले। या खड्ड्यांवर महामार्गाच्या बाजूला असणारी खडी आणि माती टाकून तात्पुरते खड्डा बुजवण्याचे काम ठेकेदारांनी केले। मात्र मुंबई गोवा महामार्गावरून वाहतूक करणाऱ्या स्थानिक नागरिकांनी या विरोधात संताप व्यक्त केला। कोकणात पावसाळ्यात पर्यटनाची मज्जा लुटण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांनी महामार्गावरील खड्ड्यांमुळे मुंबई सातारा महामार्गाचा पर्यायी वापर केला। त्यामुळे महामार्गावरील छोट्या मोठ्या स्थानिक व्यावसायिकांना याचा मोठा फटका बसला। दुसरीकडे दरवर्षी 75% चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकणात जातात। त्यासाठी वाढती रेल्वेची गर्दी पाहून अनेक जण रस्ता वाहतुकीचा पर्याय निवडतात। मात्र कोकणात जाणाऱ्या महामार्गाची झालेली चाळण पाहून यावर्षी चाकरमान्यांनी रेल्वे प्रवास स्वीकारला आहे। या सर्वांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी अनेक संस्थांनी आंदोलन केले। रायगड प्रेस क्लबतर्फे महामार्गावर सरकारचे श्राद्ध घालणार असा इशारा देण्यात आला होता। तसेच कोकणचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नेते मंडळींनी केंद्रीय अर्थसंकल्पात मुंबई गोवा महामार्गाच्या कामासाठी अधिक निधी उपलब्ध करण्याची मागणी केली होती। मात्र यानंतरही महामार्गाच्या कामाला कुठेही वेग आल्याचे दिसले नाही। तरी मंत्री महोदयांनी केलेल्या पाहणीमुळे गणपतीला 10 दिवस उरले असताना चाकरमान्यांना कोकणात जाण्यासाठी सुस्थितीत रस्ता तयार होईल असे आशावादी चित्र दिसत आहे। सागर डिजिटलच्या YouTube चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा।